दादा मित्रांनो, नागपूर रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे मी। माझी गाडी 7:20 ची आहे, 6563 गया स्टेशन। हे बघा नागपूर रेल्वे स्टेशन, ट्रेन आलेली आहे। बसले का सगळे? आले का? सामान घेतलं सगळं? स्पेशल गाडी के लफड़े चालू, देखो चेंग पुलिंग भी झाली इथं। हे बघा नाश्ता आणलेला आहे, घरूनच आणलेला आहे, चिवडा, हे काळा टनल चालू झालेली आहे। चिंचोळा स्टॉप, खूप गर्दी आहे गाडीसाठी। सांगतो कोणती गाडी। इथून आता 200 किलोमीटर आहे गया, बघू किती वेळात पोहोच। दादा मित्रांनो, नागपूर रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे मी। माझी गाडी 7:20 ची आहे, 6563 गया स्टेशन। राईट टाइम आहे आज गाडी ते। हे बघा नागपूर रेल्वे स्टेशन, पूर्णीच्या स्पेशल गाडी असल्यामुळे लेट येणार होती, पण लेट नाही आली। सगळे सांगून राहिले होते लेट येते, पण लेट आली नाही ती गाडी, लवकर आली। चला अंदर जाऊ आता आपण। आपल्या फॅमिलीला अंदर सोडलं त्यांना, बघू आता किती वाजता येते। तर प्लॅटफॉर्मवर यायचे आहे अजून, राईट टाइम दाखवत आहे ते प्लॅटफॉर्मवर, पण अजून यायचे आहे ते। सांगतो तुम्हाला अजून समोर, तुम्हाला ट्रेनची जर्नी पण दाखवणार आहे। चला समोर जाऊ। तिकीट कन्फर्म आहे आपली वाली। ट्रेन आलेली आहे। ते डब्बा कुठे येते आपला? S9 पहा ना, AC वाले आहे। मागं चला, इकडच आहे, चला। अर्धा तास पहिले आलेली आहे गाडी आपली, बघा। आपला कोच B1 होता, सीटा गिटा घेतल्या सगळ्या, हे बघा। बसले का सगळे? आले का? सामान घेतलं सगळं? सच्चे ए आदू, काय कर रहा है तू? काय खाता है? नाश्ता? इडली? अरे बाप रे, गरम गरम इडली यायला दे ना। 5 मिनिटं लेट निघाली गाडी। राईट टाइम चालून राहिले। मागच्या हप्त्यात बघितली होती मी, 8 घंटे लेट होती। तर बघू आता समोर काय लेट, किती लेट होते। तर चेन पुलिंग झाली, थांबली गाडी। स्पेशल गाडी के लफड़े चालू, देखो चेन पुलिंग भी झाली इथं। निघाल्या बरोबर 1 मिनिटामध्ये सुटली गाडी। ये चेन पुलिंग की थी, वो देखो चेन पुलिंग वाले को पकड़े। किलोमीटर का नॉन स्टॉप रन आहे। आता 400 किलोमीटर पर्यंत गाडी थांबणार नाही आहे।
पेशंट नाही, बघू आता. राईट टाइम तर चालून राहिली, बघू आता. हे बघा, नाश्ता आणलेला आहे, घरूनच आणलेला आहे. चिवडा, हे काळ अनारसे, अनारसे अनारसे ना, अनारसे. अजून काय आहे? लड्डू आहे, काढले नाही ना, दाखवणार काय काय आहे. तर भरपूर नाश्ता आणलेला आहे. तुम्ही नाश्ता करायला घाट स्टेशन चालू झालेलं आहे. सिग्नल नसल्यामुळे थांबलेली होती. आता 2 मिनिटं. रूटला मला 3 लाईन दिसत आहे.
चिंचोळा स्टॉप. चिंचोळा स्टेशन स्टॉपला नव्हता इथे, पण सिग्नल नसल्यामुळे थांबली होती 2 मिनिट. स्पेशल ट्रेन आहे, टायमिंग कव्हर करत आहे, लेट नाही चालत आहे. बघा हे स्पेशल ट्रेन आहे, लेट नाही चालत आहे. डोंगरीच्या पहिले जो घाट येते ना, घाट स्टेशन चालू झालेला आहे. टनल आहे. गाडी राईट टाइम चालत आहे. खूप ऐकलं होतं या गाडीचं, लेट होते स्पेशल गाडी आहे, लेट होते. पण अशी काही लेट नाही झालेली आहे, इथंच लेट नाही झालेली आहे. नागपूरला ती अर्धा घंटा पहिले आली, टाइमच्या पहिले, बिफोर. मला वाटतं तिसऱ्या लाईनचं काम चालू आहे. टनल चालू झालेली आहे. घाट स्टेशन आहे ते.
अब इटारसी पोचत आहे. अभी इटारसी बिफोर चालत आहे ना गाडी, त्याच्यामुळे थोडा स्लो केली आहे. 2 ठिकाणी थांबवली. निकलने के लिए लेट नहीं होंगी भी इटारसी में आगे बोल नहीं सकते आगे कौन गाड़ी है नहीं है इटारसी के बाद फिर वो भी हो जाता है ना जी पंडित दिन तक क्या. हाँ बराबर है ना. फिर उधर चलने लगता है आता जिथून सुटली यशवंतपूर पासून इटारसी पर्यंत लेट नाही झालेली आहे. 10-15 मिनिट पहिलेच येऊन राहिली आहे. आता इटारसीला बी 10 मिनिटं पहिलेच येऊन राहिली. काकुल जाता हूँ तो इंजन लोकल वाला हुआ वनी है भाई कैसा वनी है का. ये अभी इटारसी आली. इटारसी स्टेशन बघू. आता इथे पाणी घेऊ. ते पॅन्ट साईड पॅन्ट वाले 20 रुपये विकत आहे रेल्वे. नागपूरवरून इटारसी नॉनस्टॉप रन आहे. 298 किलोमीटरचा आणि यशवंतपूरवरून आहे 1491 किलोमीटर. 12:45 टायमिंग आहे इटारसीला. राईट टाइम गाडी आहे आज. बघू अजून तरी राईट टाइमच चालत आहे गाडी. बघू समोर काय होत येतं, कारण मागच्या हप्त्यामध्ये 8 तास लेट चालली होती गाडी. बघू आता काय होते. बघा अंडा बिर्याणी 60 रुपये, समोसा, चाय देख रहा हूँ. चाय भैया चाय हो भैया चाय 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 चाय. इटारसीने टाइमशीर सुटली गाडी. 12:55 टायमिंग होता सुटायचा. 12:55 सुटली. 12:45 आली. बघू आता समोर किती वेट करते, टाइम करते, लेट करते. इटारसी पर्यंत तर राईट टाइम चालू आहे गाडी. त्याच्या समोर आता बघू लेट होते नाही होत. एमपी मध्ये आहे ना, त्याच्यामुळे गव्हाची शेती चालू झाली इकडे. गहू नाही, धान आहे. धान म्हणजे धान म्हणलं का तांदूळ. तांदूळ सॉरी हा, तांदूळ आहे. इटालीच्या समोर जबलपूर आहे, याच्या लाईनवर आहे. हवा पाण्यामुळे खराब झाला लागता. गाडरवाडा स्टेशन. गाडरवाडा स्टेशन स्टॉप नाही आहे. थोडी 2 मिनिटासाठी थांबली होती. 2 मिनिटं नाही, 1 मिनिट.
इकडं वातावरण खुलं आहे. आता जेवढ्या दूर आलं तेवढ्या दूर वातावरण पुरं ढगाळ वातावरण. तर पाऊस चालू होता बारीक बारीक. इकडं ऊन दिसू राहिली मला. इकडे ऊस आणि धान, चावलची, भाताची शेती आणि ऊसाची शेती जास्त दिसून राहिली त्याला. बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक जरूर करजा. आणि नवीन जर बघत असाल आपले सबस्क्राईब करता. जास्त व्हिडिओ माझे हिंदी सब्जीचे राहते, कारण सब्जी दुकान आहे आपल्यावाली. त्याच्याकडे सब्जीचे दुकान राहते. बाहेर जातो तर बाहेरच्या पुरं चाललोच आहे तर बाहेर बनवून राहिलो व्हिडिओ. तसा काही सगळ्यात पहिली जर्नी आहे माझी. आमची फॅमिली आहे, सगळी सोबत आहे. हे बघा, खूप धान आणि ऊसाची जास्त आहे इकडे शेती. बाकी कापूस, सोयाबीन नाही दिसून राहिलं मला. सोयाबीन, कापूस आमच्या इकडे यवतमाळ, महाराष्ट्र. सोयाबीन, कापूस, तूर हे जास्त प्रमाणात आमच्या इकडे होते. इकडे तर मला हे दिसून राहिला ऊस आणि चावल, भात याची शेती जास्त दिसून राहिली. मदन महल रेल्वे स्टेशन आहे, जबलपूरला लागून आहे. बघा, कोणती तरी ट्रेन येऊन राहिली. कोणत्या येतं, स्पेशल आहे का कोणत्या येतं दाखवतो मी तुम्हाला. चला, आमची बी सुटून राहिली. चला, हे जबलपूरला नाही थांबणार आहे. आता मदन महल स्टॉप आहे, त्याच्यानंतर जबलपूर. इथून 3-4 किलोमीटर आहे, पण जबलपूरला नाही थांबणार आहे. चला, मदन महलून निघाला. 2च मिनिटं स्टॉप घेतला. जास्त लेट नाही, अर्धा तास लेट आहे बस. जबलपूर बांद्रा कोइंबतूर. जबलपूर, बांद्रा, कोइंबतूर, हजरत. वीस मिनिट लेट आहे बस. बाकी नागपूरच्या पहिले दीड तास लेट होती. पूर्ण टाइम करून नागपूरला अर्धा तास पहिले आली. आता इथून फक्त 20 मिनिट लेट आहे. जबलपूर आहे, जबलपूरला स्टॉप नाही आहे. बघा, बघू थांबते का काय. स्लो तर केली. ऑफिशियली स्टॉप नाही आहे, बघू. जबलपूर जंक्शन आहे. तिथं 3 किलोमीटर मदन महल होता, तिथं स्टॉप होता.
चाय, प्रीमिक्स चाय। कॉफी है क्या चाय? चलो कॉफी गरम कॉफी में कॉफी ने कॉफी क्या भाव है भैया कॉफी? हाँ कॉफी क्या भाव है? कॉफी कितने की है? कितने की है बोला कॉफी? कॉफी 15 रुपये। 15 रुपये। आओ इधर। खूप गर्दी आहे गाडीसाठी। सांगतो कोणती गाडी आहे तर येऊन राहिली। हे बघा खूप गर्दी आहे। जबलपूरला सिग्नल नसल्यामुळे 2 तास उभी ठेवली इथंच गाडी, त्याच्यामुळे 2.5 तास लेट झालेली आहे। आणि हा आपला ब्लॉक पण खूप मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे आता आपण जबलपूर टू गया दुसऱ्या पार्टमध्ये बघू। दुसऱ्या पार्टमध्ये दाखवतो तुम्हाला। चला मग ठीक आहे। आपला व्हिडिओ आवडेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला चला मित्रांनो, भेटू उद्या। आता हो किती वाजता? 7, 3 तास लेट आहे ट्रेन। जबलपूर पासून 3 तास लेट झाली। चला मग गुड नाईट।